आज ओके मध्ये सगळं तासबीस करून घरी चाललोय आणि जाता आता ह्या ओंकार भावानं हाक मारून बोलवून घेतलं. ओंकार भाऊ आहे पाडळीचा आणि ह्याला वाटलं मी चाललोय बुरीला, त्यामुळे तो म्हणतोय हाय आपली गाडी जाऊ आपण सगळं. त्याला म्हणलं बुरीला यायला काय नाही बरं का, पण येताना सकाळच्या पारी काय गाड्या गावत नाही, त्यामुळे होतो इंग्लिशच्या तासाला यायला उशीर. आणि त्यामुळे ओंकार भाऊ म्हणतोय 5 मिनिटं थांबव म्या, तिथं येतो घरी बाबा सोडायला. त्या मोबाईलच्या दुकानात ओंकार भावाचं काहीतरी काम आहे, त्याचं इकडे काहीतरी काम चाललंय आणि इकडे मोबाईल शॉपीवाल्यांचा डिस्प्ले बसवायचा चाललाय. तर मी बी ह्यांना आपल्या चॅनलची माहिती देतोय आणि ह्या दादांना बोलता बोलता आपल्या फॅमिलीचं मेंबर करून घेतलं. आता ओंकार भावाचं काम झालंय, त्याला म्हणलं अरे नको जातो चालत, कुठं लांब जायचंय तवा. मलाच उलटा म्हणतोय अरे गाववाला कोण आहे. तसं ओंकार भावानं चालायचा लय मोठा ताप वाचवला. आणि आता विषय असा झालाय भावांनो, 2 मिनिटापूर्वी बापुण्याचा फोन आलता, बसला एका हॉटेलमध्ये बेळ खायला. मला फोनवर फोन करतोय म्हणतोय मी ऐकायला की लवकर. आता लय गडबड करून बापुण्याचे ताय त्या हॉटेलवर आलोय आणि इथं येऊन बघितलं त्याचा हळूहळू खाणं आणि मला 2 मिनिटं उशीर झाला असता दिसती एवढी बी भेळ राहिली नसती. आता राहिलेली भेळ खाऊन घेतली, पैसे बिशे पे करून चाललोय आता घरी. इथं वाईस बापू बायानं बसल्यागत केलं, लगेच मला म्हणला मला काय एकट्याला घरी जावं वाटाना, चल माझ्या बरोबर बोलाय जोडीला. मग काय येता